झाली संध्या संदेह हो माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटाला. संतांच्या आयुष्याची संध्याकाळ संदेह जाऊन जीव शिवाशी, त्या परमात्म्याशी एकरूप झालेली अनुभूती देणारे आहे. आपल्या आयुष्यातील जी काही संध्याकाळ आहे त्याच्यानंतर रात्र येते आणि गडद अंधारात आपण झोपी जातो. झोपेत आपल्याला काहीच कळत नाही, विस्मरण झाल्याशिवाय राहत नाही. पडतात ती फक्त स्वप्न, तीही खरी की खोटी. ज्यांची पहाट उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. अशा संतांची संध्याकाळ अशी आहे. जर त्या संतांची संध्याकाळ इतकी प्रज्वलित करणारी आहे तर त्यांच्या जीवनाचा अंतकाळ काय असेल. म्हणून तुकोबाराय त्यांच्या अंतकाळाचं अंतिम स्थितीचं वर्णन करत असताना म्हणतात, जे माझं शरीर आहे ना, त्या शरीराचा भाव कसा झालेला आहे. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. प्रेताला पाणी पाजलं तरी ते सुखावत नाही आणि आग्नीनं दहन केलं तरी त्याला त्या आग्नीचाही त्रास होत नाही. निंदा असो की स्तुती असो, निंदा स्तुती सम मानिती जय संत, पूर्ण धैर्यवंत साधू आहेस. अशा स्वरूपाचा तो प्रेतरूप भाव आहे. आणि मग स्मशान तुम्हा आम्हाला किंवा इतर प्राण्यांना जातात ती जागा म्हणजे स्मशान आहे. या ईश्वराच्या सानिध्यामध्ये, या ईश्वराच्या सानिध्याशी एकरूप करणारी अंतिम स्थिती आहे. अनंत काळासाठी ती साधना आहे आणि त्या साधनेनं प्राप्त झालेलं अजरामर जीवन म्हणजे स्मशान आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की माझं जे काय लक्ष आहे, टार्गेट जे आहे, आता ते अंतिम स्थिती जी आहे ब्रह्मरूपामध्ये तुकोबारायांचं जाणं होत आहे. आणि अनंत काळासाठी त्या अनंताच्या हृदयामध्ये, त्याच्या साधनेमध्ये वास करण्याची ती जागा म्हणून ती स्मशान आहे. मग तुकोबारायांच्या या अवस्थेमुळं कोण रडतंय, कुणाला त्रास होत आहे, यासाठी तुकोबाराय सांगतात, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. जेव्हा कुठली इच्छाच राहत नाही, कारण की इच्छा पुरवणारा परमार्थ प्राप्त झालेला आहे, ईश्वर प्राप्त झालाय, इच्छा राहिलीच कुठं. इच्छा आशा अपेक्षा ही अशा आहे. जेव्हा इच्छा आशा अपेक्षा संपते ना, तेव्हा ईश्वरी अस्तित्वाचा प्रारंभ होत असतो, किंबहुना आपण त्या अस्तित्वाला गेलेलो असतो. आणि ईश्वर प्राप्त झाल्याच्या नंतर जर मनामध्ये इच्छा अपेक्षा जर असेल, आशा जर असेल, तर त्यावरून एक समजायचं की जी इच्छा तरी खोटी किंवा अध्यात्म मार्ग तरी खोटा किंवा तो प्राप्त झालेला भगवंत तरी खोटा आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की ज्या इच्छेमुळे काम क्रोध लोभ मद मत्सर माया हे इच्छेमुळे आपल्या जीवनामध्ये अंतर्भूत होतात, इच्छेमुळे ते आपल्या जीवनाला चिकटलेले असतात, अविभाज्य भाग झालेले असतात, त्यांना आता त्रास होतोय. कारण की आपल्या ताब्यातून, आपल्या घरातून, आपल्या सानिध्यातून एक देह बाजूला सरकलेला आहे, ईश्वराकडे तो गेलेला आहे. यमाचा पाहुणा तो ईश्वर रूप झालेला असतो, तेव्हा आपला पाहुणा आपल्या हातून सटकलेला आहे. आपण ज्यांना नागवतो, आपल्या तालावर नाचणारी एक व्यक्ती, आपल्या तालावर नाचणारी जी काही पोपेट आहे, बावली आहे, ती आपल्या ताब्यातून गेली. ज्याप्रमाणे बाळाच्या हातातून एखादी खेळणी जावी आणि मग त्या बाळानं रडावं, अशा पद्धतीची यम धर्म जो आहे, यम आहे, त्याची अवस्था झालेली आहे. आणि अशा अवस्थेतून ते रडत आहे. वैराग्याच्या शनी लागल्या शरीरा, जे धगधगीत प्रज्वलित करणारं वैराग्य आहे, त्या वैराग्याच्या शनी आहेत आणि त्या आता शरीराला लागलेल्या आहेत. आणि मग ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी, तो काही ज्ञानाग्नी लागलेला आहे. त्या तत्वापर्यंत जाण्यासाठी फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. आणि मग त्या अवस्थेला जो काही महावाक्य ध्वनी आहे तो त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. पुढे तुकोबाराय सांगतात, दिली तिळांजुळी कुळ नाम रूपास. मनुष्य जन्माला येत असताना एका कुळामध्ये जन्माला येतो आणि त्या कुळाचा अभिमान,
नावाचा अभिमान, रूपाचा गर्व. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या पृथ्वी तलावर देह धारण करत असताना ज्या कुळात मी जन्माला आलो त्या कुळाला मी तिलांजली दिलेली आहे. जे नाम मी या व्यवहारामध्ये वापरलं त्या नावाला सुद्धा, आणि कुळानं प्राप्त झालेला काही देह आहे, रूप आहे, त्या देहाचं रूप त्याला सुद्धा मी तिळांजली दिलेली आहे. आणि मग अंतिमता तुकोबांच्या लक्षात हे आलेलं होतं की जे काही स्वरूप आहे हे परमात्म्यानं दिलेलं आहे. हे शरीर, हा देह, हा त्या परमात्म्यानं दिलेला आहे, म्हणून ज्याचा त्याला अर्पण करावा. आणि तुकोबा सांगतात की शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, त्या भगवंताच्या साधनेसाठी, त्या भगवंतासाठी तो देह दिलेला आहे. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. मग जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांचा देह जर ईश्वराला दिला तर तो ईश्वर त्याची राख कशी बनवून दे. तर राग जी झालेली आहे ती इतर कर्मांची झालेली आहे, इतर वाईट गोष्टींची झालेली आहे. एकंदरीत त्या देहाला अनुसरून सर्व घटकांची राग झालेली आहे. आणि मग जे काय राहिलेलं आहे त्यासाठी तुकोबाराय सांगतात, उजळाला दीप गुरुकृपा. रामकृष्ण.